नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. सायली घरातील सर्व लोकांना विचारते, आश्रमात येणार का? पण सगळ्यांच्या माना खाली असतात. अर्जुन म्हणतो, बायको टेन्शन का घेती, आपण दोघे जाऊ आश्रमात. ते दोघे आश्रमात जायला निघतात. कल्पना रूममध्ये एकटी बसलेली असते. अर्जुनचे डॅड तिथे जातात आणि म्हणतात, अगं सायलीचं काय म्हणणे हे एकदा तरी ऐकून घ्यायचं होतं. आणि तसं बघायला गेलं तर उद्या ती पहिल्यांदा तिच्या माहेरी जाणारी आणि अशा वेळी आपली सगळी माणसं आपल्याबरोबर असावं असं तिला वाटलं तर त्यात तिचं काय चुकलं? कल्पना म्हणते, चूक तिची नाही, चूक खरं तर माझीच. मलाच माणसं ओळखता येत नाही, कोणावर विश्वास ठेवायचा हेही कळत नाही. आता तर मला कोणाला जीव लावण्याची भीती वाटतीये. परत जर माझा विश्वासघात झाला तर? अर्जुनचे डॅड म्हणतात, कल्पना एवढ्या टोकाची भूमिका नको घेऊ प्लीज. कल्पना म्हणते, हे बघा, तुम्हाला वात्सल्य आश्रमात जायचे असेल तर जा, मी तुम्हाला नाही अडवणार. पण तुम्ही एकटे जा आणि ज्यांना जायचे नाही त्यांना तुम्ही फोर्स करू नका. आणि मला तर नाहीच नाही प्लीज. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते सुभेदार परिवारातील सर्व लोक, अर्जुनचे डॅड, कल्पना, पूर्णाजी आणि अस्मिता टेबलावर बसून कॉफी पित असतात. त्यावेळी अर्जुनचे डॅड पूर्णाजीला म्हणतात, सायलीने एवढ्या आपुलकीने आपल्याला तिच्या माहेरी बोलावलंय, मला वाटतं आपण जायला हवं. पण तुझं काय म्हणणं आहे? पूर्णाजी एकही शब्द बोलत नसते कारण तिच्याकडे कल्पना बघते. कल्पना ही पूर्ण आईकडे पाहत म्हणते, तिकडे जायचा विचार तुमच्या मनात तर नाही आहे ना? अर्जुनचे डॅड अस्मिताला विचारतात, तू तरी सांग आपण जाऊया का? पण ती एकही शब्द बोलत नसते. त्यावेळी अर्जुनचे डॅड म्हणतो, अरे हे काय चाललंय तुमचं? कोणीच काहीही बोलत नाही, आपण जायचंय का नाही? दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते सायली आणि अर्जुन वात्सल्य आश्रमात पोहोचतात. तिथे त्यांचे स्वागत केले जाते. त्यानंतर सायली आपले लहानपणाचे प्रत्येक गोष्ट अर्जुनला सांगत असते की मी काय काय केलं इथे. हे ऐकून सायलीवर अर्जुनचं प्रेम अजून वाढतच चाललेलं. तर मित्रांनो, पुढील एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सुभेदार फॅमिली वात्सल्य आश्रमात पाऊल ठेवणार की नाही. हे पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.